नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा सामाजिक शास्त्र, इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण सामाजिक शास्त्राचे प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 1 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका मित्रांनो आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे पुढे जाऊन संकलित मूल्यमापनाच्या प्रथम सत्राच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्याला आपल्या चॅनलवर अशाच पद्धतीने सहजगत्या उपलब्ध होतील. त्याचबरोबर प्रथम घटक चाचणीच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली घटक चाचणीची प्लेलिस्ट अवश्य पहा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. इयत्ता 7वी सामाजिक शास्त्र प्रथम घटक चाचणी. प्रश्न पहिला. एका वाक्यात उत्तरे लिहा. 3 गुणांसाठी 1. संत मीराबाईंची भक्तिगीते समाजाला कोणता संदेश देतात? त्याचं उत्तर आहे भक्ती, सहिष्णुता आणि मानवतेचा संदेश समाजाला देतात. संत मीराबाईंची भक्तिगीते भक्ती, सहिष्णुता आणि मानवतेचा संदेश समाजाला देतात. दुसरा प्रश्न. पहिल्या तराईच्या लढाईत पृथ्वीराज चव्हाणने कोणाचा पराभव केला? उत्तर. पहिल्या तराईच्या लढाईत पृथ्वीराज चव्हाणने मोहम्मद घोरीचा पराभव केला. 3. तवारीख म्हणजे काय? उत्तर. तवारीख म्हणजे तारीख किंवा घटनाक्रम होय. ब भाग. परस्पर संबंध शोधून लिहा. 2 गुणांसाठी 1. गुरु नानक, शिखांचे पहिले गुरु, गुरु गोविंद सिंह आणि या ठिकाणी रिकामी जागा होती तिथं आपण श्री चक्रधर स्वामी लिहायचं आहे. दुसरं. चक्रधर महाराष्ट्र, शंकरदेव त्याचं उत्तर आहे आसाम. रामानंद उत्तर भारत, चैतन्य महाप्रभू उत्तर आहे बंगाल. श्री बसवेश्वर कर्नाटक, मीराबाई मेवाड. या पद्धतीने आपण अचूक शब्द टाकल्यास आपल्याला 2 गुण मिळतील. प्रश्न दुसरा. थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही 1. 2 गुणांसाठी. बघा त्याचं उत्तर. 1. राणी दुर्गावतीविषयी माहिती लिहा. उत्तर. चंदेल राजपुतांच्या घराण्यात जन्मलेली दुर्गावती लग्नानंतर गोडवंची राणी झाली. तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केला. मध्ययुगीन इतिहासामध्ये गोडवंची राणी दुर्गावती हिने मुघलांविरुद्ध दिलेला लढा महत्त्वाचा ठरला. दुसरा प्रश्न. गुरु नानकांनी आपल्या अनुयायांना कोणती शिकवण दिली? उत्तर. परमेश्वर एकच आहे, शुद्ध आचरणाने त्याची प्राप्ती होते. सर्वांनी सारखेपणाने वागावे, शुद्ध आचरण ठेवावे, जो सर्वांना समत्वाने वागवेल आणि भ्रष्ट जगात निर्मळ राहील तोच खरा धर्म. ही शिकवण गुरु नानकांनी आपल्या अनुयायांना दिली. ब भाग. भक्ती चळवळीतील कोणत्याही 2 संतांची नावे लिहा. 1 गुणासाठी हा प्रश्न आहे. उत्तर. 1 संत कबीर आणि दुसरे बसवेश्वर. प्रश्न तिसरा. गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. 2 गुणांसाठी. 1. संविधान सभेत एकूण 299 सदस्य होते. 299 ही गाळलेली जागा आहे. दुसरं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही रिकामी जागा आहे. त्यानंतर ब भाग. थोडक्यात उत्तरे लिहा. 1. संविधान दिनाविषयी माहिती लिहा. 2 गुणांसाठी. उत्तर. संपूर्ण संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर संविधान सभेने त्यास मान्यता दिली व त्याचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी केला. म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. दुसरा प्रश्न. संविधानाचे प्रकार लिहा. त्याचं उत्तर. संविधानाचे 2 प्रकार आहेत. 1. लिखित संविधान उदाहरणार्थ भारत. 2. अलिखित संविधान उदाहरणार्थ इंग्लंड. प्रश्न चौथा. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
3 गुणांसाठी. बघा कंसामध्ये पर्याय दिलेले आहेत. मासेमारी पौर्णिमेला आणि 24. बघा पहिलं, पृथ्वीला एका परिवलनासाठी 24 तास लागतात. 24 हे उत्तर आहे. दुसरं, भरतीच्या पाण्याचा मासेमारी व्यवसायासाठी फायदा होतो. मासेमारी ही गाळलेली जागा आहे. तिसरं, चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेला होते. पौर्णिमेला हे उत्तर आहे. ब भाग, एका वाक्यात उत्तरे लिहा 2 गुणांसाठी. 1. लाटांची गती कशावर अवलंबून असते? उत्तर, लाटांची गती वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असते. 2. उपभू स्थितीत सूर्यग्रहणे कोणत्या प्रकारची होतात? उत्तर, उपभू स्थितीत खग्रास सूर्यग्रहण व खंडग्रास सूर्यग्रहण होते. प्रश्न 5वा, लाटा निर्मितीचे कारण स्पष्ट करा 3 गुणांसाठी. उत्तर, लाटा निर्मितीची कारणे. 1. वेगवान वारा एकाच दिशेने वाहत असल्यास मोठ्या लाटांची निर्मिती होते. 2. म्हणजेच लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण वारा आहे. 3. तसेच सागर तळाशी झालेला भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक यामुळेही लाटांची निर्मिती होते. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची सामाजिक शास्त्राची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी आपण सोडवलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.